लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सिंधूने राघवसाठी नाश्ता बनवलेला असतो, मात्र तरीही राघवने बाहेरून नाश्ता मागवलेला असतो आणि ते बघून सिंधू त्याला म्हणते, या परिस्थितीमध्ये बाहेरचं खाल्लेलं तुमच्या टेस्टसाठी बरं नव्हे, त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. मात्र राघव म्हणतो, इतक्या दिवस जो त्रास झाला आहे त्या त्रासापुढे हा त्रास कमीच आहे. आणि त्यावर सिंधू म्हणते, जी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देते स्वतःही त्रास सहन करण्याची ताकद ठेवावी. आणि ते ऐकून राघव तिच्याकडे रागाने बघतो. तर सिंधू राघवला घरी बनवलेला नाश्ता खाण्याचा आग्रह करते, मात्र राघव ऐकत नाही. त्यानंतर सावी राघव जवळ जाते आणि राघवला म्हणते, पोलीस काका, माझी आई खूप छान थालीपीठ बनवते, प्लीज तुम्ही तिच्या हातचं हे थालीपीठ खाऊन बघा. मात्र राघव म्हणतो, नाही बाळा, मला हाच नाश्ता खायचा आहे. सावी त्याचं काही ऐकत नाही. ती ऑर्डर केलेला नाश्ता किचनमध्ये घेऊन जाते आणि बनवलेलं थालीपीठ त्याच्यासाठी घेऊन येते. आणि त्यामुळे सिंधूला हसू येतं आणि राघवलाही हसू येतं. त्यावर विनू म्हणतो की माझे बाबा कधीच कोणाचं ऐकत नाही, पण त्यांनी तुझं ऐकलं. त्यावर सिंधू म्हणते, ही त्यांची खूप जुनी सवय आहे. आणि त्यानंतर राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघतात आणि विनू सिंधूला विचारतो की डॉक्टर काकू, तुम्ही माझ्या बाबांना आधीपासून ओळखता का? मात्र त्याच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे सिंधूला कळेना. तर राघव त्याला समजावतो की जेवताना विनू बडबड करू नये, मी तुला कित्यांदी समजवलं आहे. आधी जेवण कर, नंतर आपण गप्पा मारूयात. त्यावर विनू म्हणतो, हो बाबा, तुम्ही माझ्या आईसारखे का वागत आहात? आता मला असं वाटलं की माझी आईच बोलत आहे. आणि त्यानंतर विनू आणि रवी दोघेजण नाश्ता करायला जातात आणि राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे राणी अन्वीला सांगत असते की तुला इतक्या दिवसांनी बघून आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला आहे आणि आम्ही खूप इमोशनल झालो आहे. आणि मुळात आजीसोबत बोलण्याची तुझी कोणती पद्धत आहे? आणि त्यावर अन्वी राणीला विचारते की तू खूप जास्त सिरियल बघते का ग? इतका मेलोड्रामा का करते, एखाद्या टिपिकल बहूसारखा? आणि अन्वीचं हे बोलणं ऐकून राणीला धक्काच बसतो. मात्र तरीही रुक्मिणी काहीच बोलत नाही. ती अन्वीजवळ जाते आणि अन्वीच्या डोक्यावरून हात फिरून म्हणते की किती वर्षानंतर मी बघते तुला, किती मोठी झालीयस तू. आणि अन्वीला बसायला सांगते. मात्र अन्वी म्हणते, प्लीज मला माझी रूम सांगा आणि मला चिल करायचं आहे. त्यानंतर आणि ती हसतच सगळ्यांना विचारते, ही मधुमामी इतकी मेलोड्रामॅटिक का आहे? ती इतक्या टिपिकल बहूसारखी का वागत आहे? अन्वीचं हे बोलणं वागणं बघून सगळेजण तिच्याकडे रागाने बघतात. त्यावर रेश्मा म्हणत असते की ही मुलगी इथे राहणार का? व तर तुम्ही योगेश भाऊजी आणि राखीताई यांना कॉल करा आणि हिला इथून घेऊन जायला सांगा. मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते, हे घर अन्वीच्या आजीचं आहे, त्यामुळे ते इथेच राहणार. त्यावर रेश्मा म्हणते, काकू ती कशी वागते बघा ना तुम्ही. त्यावर रुक्मिणी म्हणते, काही हरकत नाही, इतके वर्ष ती हॉस्टेलवरती राहिली, त्यामुळे मोठ्या माणसांसंग कसं वागावं कसं बोलावं हे तिला माहीत नसेल. आणि त्यानंतर ती अन्वीला काही बोलणार तितक्यात अन्वी तिचे हेडफोन्स घालते आणि ते बघून राणी तिचे हेडफोन काढते आणि त्यामुळे अन्वी खूप चिडते. त्यावर ती राणीला म्हणते, तू माझी मामी आहेस ना, मग मामी बनूनच राहा. उगाच माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला कमांड देऊ नकोस. आणि त्याच वेळी अन्वीच्या बॅगमधून सिगारेटचं एक पॅकेट खाली पडतं आणि हे बघून सर्वांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे सावी आणि विनू खेळत असतात. तर राघवला अचानक ठसका लागतो. त्यामुळे सिंधू त्याच्यासाठी पटकन पाणी घेऊन येते आणि राघवला बरं वाटत आहे ना हे विचारते. त्याच्यानंतर राघव सिंधूला विचारतो, जर तू की वर्ष तू जिवंत होतीस तर तू मला कॉल का नाही केलास? तर राघवच्या या प्रश्नाचं सिंधू काहीच उत्तर देत नाही. पण राघव पुन्हा तिला तोच प्रश्न विचारतो. त्यावर सिंधू म्हणते की राघव, तुम्हाला संपर्क करायला हवा होता असंच वाटतं का? तुमच्या चुकीमुळे ते घर मी सोडून गेले होते. त्यावर राघव म्हणतो की माझ्या चुकीमुळे नाही सिंधू, तुझ्या युगोमुळे. मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, आपण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढला असता, मात्र तू कोणताही विचार न करता अंकुरला घेऊन घर सोडून गेली. हे ऐकून सिंधू म्हणते की या विषयावर काही बोलायचं नाही आणि त्यानंतर ती तिथून जाण्यासाठी निघते. आणि मात्र राघव सिंधूला थांबवतो. तो सिंधूला म्हणतो, तुला या विषयावर बोलायचं नाही ना, तर ठीक आहे, आधी तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे, सावी कोणाची मुलगी आहे? त्यावर सिंधू म्हणते, सावी माझी मुलगी आहे. त्यावर राघव म्हणतो, हे शक्य नाहीये,
कारण तू कधीच आई बनू शकणार नव्हती. त्यावर सिंधू म्हणते, या जगामध्ये चमत्कार होतात आणि हा सुद्धाही एक चमत्कारच आहे. त्यावर राघव तिला विचारतो की तुमच्या घरात येणारा आणि तुझी आणि सावीची काळजी करणारा हा कोण आहे. मात्र त्याच्या या प्रश्नाला सिंधू काहीही उत्तर देत नाही. ती रागातच राघवकडे बघत असते. राघव तिला पुन्हा हे 2 प्रश्न विचारतो की तो माणूस कोण आहे आणि सावी नक्की कोणाची मुलगी आहे. मात्र सिंधू म्हणते, तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे निघून गेला आहात ना, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचं गरज वाटत नाही मला. त्यानंतर ती पुन्हा तिथून निघण्याचा प्रयत्न करते, पण राघव तिला थांबवतो आणि राघव तिच्याकडे रागातच बघत असतो. तर दुसरीकडे रत्न पार्किंगच्या घरी सर्वजण आश्चर्याने त्या सिगारेटच्या पाकिटाकडे बघत असतात. रुक्मिणी अन्वीला विचारते की हे पाकिट तुझं आहे का? अन्वी काय बोलणार इतक्यात राजश्री म्हणते की नाही वहिनी, हे अन्वीच्या एखाद्या मित्राचं असेल. त्यावर अन्वी म्हणते, नाही आजी, हे माझंच पॅकेट आहे. आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रत्नाकर आणि ऋतुराज तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की सिगारेट आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. त्यावर अन्वी म्हणते की माझ्या जनरेशनच्या सगळे मुलं सिगारेट ओढतात. राणी तिला समजावते की आपल्या घरात ही सवय कोणालाच नाही आणि तूही या घराचा भाग आहेस. तू सुद्धाही सिगारेट ओढू शकत नाही. मात्र हे ऐकून अन्वी तिच्यावर खूप चिडते. सर्वजण अन्वीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. मात्र अन्वी कोणाचं काही ऐकून घेत नाही. त्यानंतर ती रागातच रुक्मिणीला सांगते, प्लीज मला माझी रूम दाखवा. त्यानंतर राणी तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. रुक्मिणी वैतागून म्हणत असते की सुख त्या योगेशचे आहे. राखीची मनस्थिती आपल्याला माहीत आहे. योगेशने त्याच्या मुलीकडे लक्ष द्यायला नको का? तर त्यानंतर तिच्या लक्षात येतं की याच्यात योगेशची काही चूक नाहीये. मग ती सर्वांना सांगते की ही अन्वी आता हॉस्टेलला जाणार नाही, ती आता आपल्यासोबतच राहणार. आणि त्यावर सगळेजण हो म्हणतात. आणि दुसरीकडे राघव पुन्हा सिंधूकडे जातो आणि तिला विचारतो, सांग मला सावी कोणाची मुलगी आहे. मात्र सिंधू या प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि त्यानंतर ते दोघेजण पुन्हा 7 वर्षांनंतर जो काही प्रकार घडला होता त्याचा दोष एकमेकांना देण्यास सुरुवात करतात. आणि दोघेही मोठमोठ्या आवाजात वाद घालतात. आणि त्यांचा आवाज ऐकून विनू बाहेर येतो. आणि डॉक्टर काकू आणि बाबांना असं भांडताना बघून तो खूप घाबरतो. मात्र त्याच वेळेस त्याच्याजवळ असणारा फोन वाजतो. त्यामुळे राघवचं आणि सिंधूचं त्याच्याकडे लक्ष जातं. विनू राघवला सांगतो की बाबा, तुम्हाला फोन आलेला आहे. त्यामुळे राघव फोन घेऊन आतमध्ये जातो. तर राणीने कॉल केलेला असतो. राणी राघवची आणि विनूची चौकशी करत असते. राघव तिला सांगतो की सर्व काही ठीक आहे. आणि त्यानंतर सिंधू घरातून बाहेर येतो. मंगेश तिला विचारतो, काय झालं? राघव विनूच्या आईसोबत बोलत आहे, या गोष्टीचा त्रास होत आहे ना? नाही, असं काही नाहीये. तर मंगेश म्हणतो, सिंधू, तू एक वेळेस माझ्याशी खोटं बोलू शकते, पण तू स्वतःशी खोटं बोलू नाही शकत. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मंगेश सिंधूला समजावतो की तुझ्याकडे हा लास्ट चान्स आहे. तू राघवला सावीबद्दल सगळं काही सांगून टाक. मात्र सिंधू या गोष्टीसाठी तयार होत नाही. दुसरीकडे राणी राघवला म्हणत असते की तू आपलं लग्न अर्धवट सोडून निघून गेला आहेस, पण तू परत येशील ना? मात्र तिच्या या प्रश्नावर राघव काहीच उत्तर देत नाही. आणि त्याच वेळेस राणी तिथे सिंधूचा आवाज ऐकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.